हा आहे राजा आणि हा काय आहे सगळा वेगळा चेस आहे. आणि मी म्हटलं चला यांचं काय चाललंय म्हणून पाहत होती मी. तरी पण हे अपघात असे टाळायचे असतील तर मुलांना एकटं सोडू नका. मामी इशाळेला मी सांगते ना तू हे सांगा जरा सांभाळा तर आता म्हणून काय केलं. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आणि आत्ता वाजले आहेत बरोबर 12 आणि आज वार आहे गुरुवार. तर काल खूप असा एन्जॉय झालेला आहे मुलांचा. आपण म्हणतो ना की छान अशी मज्जा आली त्यांना कालची. आणि आता मस्त फ्रेश वगैरे झालेले बाहेर खेळत आहेत. आणि मग आत्ता त्यांच्यासाठी काय बनवायचं, तर मग आज असं छान असं स्पेशल बनवलं आहे. इकडे पाहत आहे तुम्ही तर वरण चिखली डाळ फळ जे काय तुम्ही म्हणत असाल ते बनवलं आहे छान असं. तुम्ही म्हणाल की 12 वाजेपर्यंत, तर म्हटलं चला गरम गरमच लावून देते. त्यांना आधी त्यांचं खाणं झालेलं आहे. गरम गरम छान लागतं, थोडंसं 2 घास जास्त जातं गरम खाल्ल्याने, म्हणून मग आता लावलेलं आहे. आणि आता काही नाही, एक शिट्टी झाली की मग आपला छान असं डाळ चिखली वरण चिखली तुम्ही जे म्हणतात डाळ फळ जे काय म्हणत असाल ते तयार असेल. आणि गरम गरम अजून स्वाद देतो. चला आता मी छान असा कुकर जे ना ते लावून घेते. आता एक शिट्टी घेऊन घेते, मग मुलांना जेवायला देते. चला आज दिवसभर आता काय काय होतं आहे ते नक्कीच पहा. त्यासाठी काय करावं लागेल, तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ जो आहे कंटिन्यू पाहावा लागेल. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनल आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. चला तर मग आज दिवसभरातनं काय काय होतं आहे ते पाहूया. ब्लॉगची सुरुवात तर झालेली आहे. कालचा यांना छान असा बिझनेस खेळत बसले मनू. आणि मनू किती फ्रेश दिसते ना तुम्हाला सगळ्यांना, कारण की हे दोघं भाऊ बहिणी, कारण दोघांनी 6 वाजताच आंघोळ केली आज, म्हणून एवढे फ्रेश दिसत आहेत ते दोघंच्या दोघं. हो ना बेटा? येस म्हणतो अजून. तर चेस हा कोणाकोणाला येतो, तर येतो ना. तर ह्या श्लोक तर मी सांगते आता, मला माहिती का बघा. हा आहे घोडा, हा आहे उंट, हा आहे राजा आणि हा काय आहे राणी. हा आहे हत्ती, हे प्यादे. राजाच्या साईडला जे असतं ना हा वजीर नाही बरं का, हे आहे राणी. असं चेस खेळतात, जगा वेगळा चेस आहे. आणि मी म्हटलं चला यांचं काय चाललंय म्हणून पाहत होती मी. तर म्हटलं म्हणे राणी आली. राणी म्हटलं राणी कुठं राणी दिसते. मी पाहत म्हटलं अरे वजीर आहे म्हणे. तो कुठं वजीर आहे म्हणे. उंटाला वजीर दाखवत होते मला. मग त्यांना तेव्हा सांगितलं कसं होईल, कहाँ से आते ये लोग यार, कहाँ से आते हो तुम. असं चेस आमच्या घरात चाललेला आहे, म्हणून मुलांना सुट्टींमध्ये असं एकटं सोडू नका, काही होऊ शकतं. आता बरं लक्ष गेलं तर समजलं नाही असं. म्हणून कधी पण हे अपघात असे टाळायचे असतील तर मुलांना एकटं सोडू नका. ते खेळत असेल त्यांच्याजवळ बसा आणि त्यांना समजून सांगा. आता एवढा विचार करून राहिले सरकार आहे येते चेस बघू दे मला. काय विचार नाही करायचं, डायरेक्ट उडून द्यायचे, जसं लुडो खेळू राहिले तर. आणि आनंदीला येतो, पण आनंदीला इथल्या नाही येत, मोबाईलचा येतो. पण मोबाईल असो काही ते असो, वजीर असतो ना, राणी असते का. मग आनंदीने सांगायचं ना लवकर. आता हत्ती हत्ती का ग तो. ते चढे ना उंदीला समजतील ते. तर मुलांचा छान असा एक डाव जो आहे ना चेसचा तो खेळून झालेला होता. तोवर आपली छान अशी वरण चिखली जी ती पण तयार झालेली होती. तर गरम गरम वरण चिखली, त्यासोबत छान असं कैरीचं लोणचं, गारगार पाणी, सॅलेड, असं छान असं आमचं जेवण चाललेलं होतं. आपले ना परवा छान असे वेफर्स झालेले होते. मी तुम्हाला काल तळून दाखवणार होती, पण काल आहे ना जरा बाहेर गेलो आणि तिकडनं आल्यानंतर आहे ना बराचसा उशीर झालेला, लगेच स्वयंपाक वगैरे केलेला. तर त्यामुळे आणि रात्री भाजी वगैरे झालीच आहे, त्यामुळे मग वेफर्स तळून दाखवण्याचं मला आपण आठवणच नाही, लक्षातच नाही. तर सकाळी पण आम्ही छान अशा वरण चिखल्या केल्या होत्या, त्यामुळे मग सकाळी म्हटलं जाऊ सायंकाळी भाजी वगैरे केली ना त्याच कडेमध्ये छान अशी वेफर्स तळून दाखवेल. तर कसे होत आहे ते पण पाहते. आता माझी स्वयंपाकाची सगळी तयारी झालेली आहे. आता करायची आहे छान अशी गवारीची भाजी सुकी, आणि इकडे लावला आहे भात, कारण की आता बनवायचं आहे छान असं मुलांसाठी सोयाबीन भात, चपाती आणि भाजी. म्हटलं चला भाजीला फोडणी देण्याच्या आधी त्याच कढईमध्ये त्यात थोडंसं जास्त तेल टाकलेलं आणि थोडीशी 2-3 वेफरची ना म्हटलं ते तळून पाहू कसा कलर येतोय ते पहिला.
काही सपत येत आहे तर काही असे लालसर होत आहे. ते बटाट्यांवरच आहे आता खरं म्हणजे तर. मार्चमध्ये जो बटाटा येतो ना त्याचंच वेपर्स खूप छान होतात. मध्ये मुलांचं घर आहे, हे खाल्ले जातील. छान असे 2-3 अजून तळून होते. काय एकदम पांढरे शुभ्र येत आहे. तो पिवळा बटाटा असतो ना त्याचे लाल लाल येत आहेत. ते छान आले इथं. आणि वाळल्यानंतरचा पण कलर आहे ना छान आलेला आहे, यांचा सफेद आलेला आहे. कुठे काळे वगैरे झालेले नाही आहेत. फक्त तळताना थोडेसे लाल होत आहेत. ठीक आहे, मुलांचं घर आहे, संपून जातील नाही पेक्षा. तर हे वेपर्स असे आलेले आहेत. जे सफेद तिथे दाखवते तुम्हाला. कारण 1-2 लाल झाले, ते पिवळे बटाटे जे होते ना त्याचे ते लाल झालेले आहेत. पुढे बाकी जे चांगले होते त्याचे छान आलेले आहेत. तर रिक्स तर घेतलेली होती मी ह्या बटाट्यांची, आग्रा बटाट्याची. इंदोरी बटाटे नव्हते, पण याच्यापुढे लक्षात ठेवेल मार्च महिन्यात जसाही सुरू होईल आधी सगळ्यात आधी वेपर्स जे ना ते करून घेणार आहे मी आता यावर्षी कानाला खडी. तर बघू 7 किलोचे आता तुम्ही पाहिलं असणार, फक्त 5 किलो जे बटाटे ना ते आता राहिलेले आहेत. कारण मुलांना कच्चेच खाऊन जाऊ राहिले. रसो दे सगळ्यांना दे की कसे झाले. वेपर्स पाहिले कसे झालेले ते. ठीक आहे, नाहीपेक्षा बरेच. तर आता पटकन स्वयंपाक वगैरे करून घेते. वाजले 8:30. मुलांचं काही ना काही खाणं पिणं चालूच असतं, त्यामुळे त्यांना भूक लागत नाही. पण बसल्या जागेच खेळू राहिले सगळेजण. असं आपण म्हणतो ना पळापळी धावाधावी असं काही करून नाही राहिले, त्यामुळे चाललंय त्यांचं चाललंय. तर चला आता पटकन स्वयंपाक करते. आणि सोयाबीन मी याची रेसिपी जी ते आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे, त्यामुळे डायरेक्टली आपलं जे रुटीन आहे यापुढचं ते दाखवेल. पटकन स्वयंपाक करते आणि सगळ्यांना जेवायला घालते. तर आज आहे ना सोयाबीनची पण आणि भाताची पण थोडी क्वांटिटी जास्त होती. आणि तेवढं सगळे फोडणी ही जी ना ती कढईत मावत नव्हती, म्हणून मग मी छान असं पातळीतच तिला फोडणी दिलेली आणि छान असं दम देऊन शिजवून घेतलेला. बसते का 2 आहेत ना या. ए ते ठेवा आता एक खाऊन जाते. चला खाली बघ रे. त्याच्यामुळे जवळ नसतं दिसलं तर. किचनमध्ये जा, तुमचं काय वाटतंय. अगं नाही काय आवडते तिथून. ये आता काय करते बाई. आंबट आहे. सिद्धू चला तिथं बसून घे. चल रे बस रे, खाली बस रे, खाली बस. ए शाणी हट. ही केली हो तू हट. मामी शाळेला बघा. मी सांगते ना, तू हे सांगा जरा सांभाळ. तर आता म्हणू काय केलं. ऍड ना ग, थांब ना ग, चुप रे. म्हणून बस नंतर ना लागत होतं भात देऊन दोन त्या 2 चपात्या करून घेत्या. मला भाजी पोळी पण पाहिजे ना. लगेच करून पाठवून भाजी झाली. चला ग तिकडे. तर आमची छान अशी जेवणं वगैरे झालेली होती, सगळं कामं आवरून झालेली होती रात्रीची. आणि मग त्यानंतर आम्ही दोघंजण छान असा एक राऊंड मारून येऊ म्हणून गेलेलो होतो बाहेर. कारण की बाहेर आहे ना या दिवसाची छान अशी रात्रीची गार हवा येते, म्हणून मग छान असं मी बाहेर एक राऊंड मारून आलेलो. आणि येताना मुलांसाठी छान असं आईस्क्रीम कोण वगैरे घेऊन आलेलो. म्हटलं त्यांना सगळ्यांना एक वाटून दिलेला. आणि त्यानंतर म्हटलं आता एक खाऊन घ्या आणि मस्तपैकी गार झोपून घ्या. कारण की दुपारी मुलं अजिबात झोपलेली नव्हती. आणि टायमिंग सांगते तर टायमिंग झालेला होता 11 वाजलेले होते. आणि श्लोकने अजून जेवण नाही केलेलं नव्हतं, म्हणून मग त्याला म्हटलं ठीक आहे, तुला कुल्फी हवी असेल तर तू कुल्फी घेऊन घे. आणि त्यानंतर त्याने 11:30ला जेवण केलेलं आहे. तर चला आजच्या व्हिडिओचा मी करते एंड. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनल आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.